तर जावाच्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपण प्रीवियस क्लासमध्ये फिबोनाची सिरीज या प्रोग्रामला सुरुवात केली होती. फिबोनाची सिरीज आणि आज हा शेवटचा दिवस आहे प्रोग्रामिंगचा. याच्यानंतर आपण डायरेक्ट कॉन्सेप्ट चालू करू, थेरी प्रोग्राम. कारण की जवळपास जावाचे प्रोग्राम कसे लिहायचे हे तुमच्या लक्षात आलं. इनपुट कसं घ्यायचं, जावाची इम्पोर्ट फाईल कशी लिहायची आणि याच्यावरती प्रोग्राम कसे लिहून एक्झिक्यूट करायचे हे जवळपास तुमच्या लक्षात आलं. तर आता आजचा हा शेवटचा तुमचा प्रोग्रामिंगचे जेवढे प्रोग्राम असतील ते आज आपण खतम करू आणि पुढच्या क्लास पासून आपण थेरी प्रोग्राम असा आपला कॉन्सेप्ट राहील आणि उद्यापासून आपला जो कॉन्सेप्ट आहे तो आपण चालू करू. तर आता आपण जो प्रोग्राम पाहणार आहे तो प्रोग्राम पाहणार आहे फिबोनाची सिरीज वाला. कोणता? फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीज काय असते? समजा मी नंबर म्हटला 5 तर 5 ची फिबोनाची सिरीज काय आली पाहिजे? 0 1 1 1 + 1 2 1 + 2 3 हे झाली फिबोनाची सिरीज ऑफ 5. जर समजा मी 6 म्हटला तर 6 ची फिबोनाची सिरीज काय येणार? 6 ची फिबोनाची सिरीज येणार 0 1 1 2 3. आता तुम्हाला माहिती आहे ही फिबोनाची सिरीज काय असते? 0 + 1 1 1 + 1 2 2 + 1 3 3 + 2 5. फिबोनाची सिरीज ऑफ 4 ची फिबोनाची सिरीज काय आली पाहिजे? 0 1 1 2. ही आहे तुमची फिबोनाची सिरीज 0 1 1 2. एक जोही नंबर तुम्ही एंटर केला जो नंबर एंटर केला त्या नंबर पर्यंतचे 0 पासून स्टार्ट होऊन सगळे नंबर इन्क्रीमेंट झाल्यानंतर जे नंबर आहे ते तुम्हाला भेटले पाहिजे. तर ही फिबोनाची सिरीज भेटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते? याला लिहायला लागते F1, याला लिहायला लागते F2. F1 F2 आणि जेव्हा F1 आणि F2 ची ऍडिशन करतो तेव्हा F1 F2 जो आहे, लक्ष द्या, F1 F2 जो आहे हा F1 आणि F2 या दोघांची ऍडिशन F3 मध्ये भेटते. म्हणजे 3 व्हेरिएबल आपण तयार केले. F1 फर्स्ट सेकंड थर्ड याला असंही म्हणू शकतो. F1 F2 नाही, फर्स्ट सेकंड थर्ड टी असे म्हणू शकतो आपण. फर्स्ट सेकंड थर्ड असे म्हणू शकतो. तर फर्स्ट प्लस सेकंड म्हणजे थर्ड जर काढायचं असेल तर काय करावं लागते? फर्स्ट प्लस सेकंड करावं लागते असं म्हणतो ना आपण. आणि तुम्हाला माहित आहे नंतर हा फर्स्ट होते, हा सेकंड होते, हा थर्ड होते. मग हे जे इनिशियलायझेशन आहे हे इनिशियलायझेशन आपण इथं असं लिहित असतो. काय लिहित असतो? फर्स्ट इज इक्वल टू सेकंड, सेकंड इज इक्वल टू थर्ड. आलं लक्षात? तर हे फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता. याचा फॉर्म्युला असा आहे F3 इज इक्वल टू F1 + F2 हे शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर F1 इज इक्वल टू F2 आणि F2 इज इक्वल टू F3 असे लिहू शकतो. त्याच्यानंतर तिसरा A C इज इक्वल टू A + B, A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला फिबोनाची सिरीज साठी पाठ करायचे होते. ठीक आहे ना? तर फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे आणि हे जे आहे हे अपडेट करते. हे अपडेट म्हणजे काय? जो फर्स्ट आहे त्याला सेकंड बनवते, जो फर्स्ट आहे त्याला सेकंड बनवते, तर फर्स्टला सेकंड बनवते, हा सेकंडला थर्ड बनवते. तसा अपडेट करण्यासाठी आपण हे लिहितो. एवढं लॉजिक आहे. आणि जिथपर्यंत आपला नंबर येत नाही तिथपर्यंत ही कंडिशन लागते. इथं आपण लावतो कोणतं लूप? फॉर लूप. तर आपण सगळ्यात पहिले नवीन प्रोग्राम घेण्यासाठी इथं काय लिहिणार? न्यू वरती जाणार आणि न्यू प्रोग्राम घेणार. हा न्यू इथं जनरेट झाला. तर इथं सगळ्यात पहिला या प्रोग्रामचा एम आपण लिहिणार. या प्रोग्रामचा एम काय त्या प्रोग्राम बद्दल माहिती आपण इथं लिहिणार. आणि तुम्हाला माहित आहे कमेंट लाईन जो आहे तो 2 फॉरवर्ड स्लॅश न चालू होते. तर डबल फॉरवर्ड स्लॅश लिहा, कमेंट लाईन तुमची चालू झाली. आणि इथं आपण लिहिणार राईट ए जावा प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट द नंबर अँड calculate or find the Fibonacci series. Write a Java program that accepts the number and find the Fibonacci series. ठीक आहे, फिबोनाची सिरीज फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे फिबोनाची सिरीज फाइंड आउट करण्यासाठी आपण क्लासचं नाव जे आहे सगळ्यात पहिले बदलू. क्लासचं नाव जे आहे ते आपण फिबो लिहू. काय लिहू? फिबो. जसंही तुम्ही क्लासचं नाव बदलवलं, लक्ष द्या इकडे, जसंही क्लासचं नाव तुम्ही फिबो लिहिलं तर हा फिबो डॉट जावा झाला पाहिजे. त्याच्यासाठी याला सेव्ह करावं लागते. इथं जा, सेव्ह ॲज वर क्लिक करा. सेव्ह ॲज वर क्लिक केल्यानंतर आपलं जे फोल्डर बनवलं त्या फोल्डरमध्ये याला सेव्ह करा. फोल्डर जावा प्रोग्रामचं बनवणार आपण. हा युनिट नंबर 1 आणि इथं लिहू आपण फिबो डॉट जावा. ठीक आहे, याला सेव्ह करून टाकू आपण.
तर हा इथं प्रोग्राम सेव्ह झाला की नाही ते चेक करता येते. फिबो आणि तिकडे फिबो डॉट जावा, तर हा तुमचा क्लास सेव्ह झाला. नंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आपण लिहितो. नेक्स्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिला आपलं काम काय तर स्कॅनर लावायचा. काय लावायचा? स्कॅनर. आता तुम्हाला माहिती आहे स्कॅनर लावायच्या पहिले आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. काय डिक्लेअर करतो? व्हेरिएबल. व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. स्कॅनर लावायच्या पहिले व्हेरिएबल डिक्लेअर केला इंट. काय काय लिहिलं आपण? फर्स्ट नंबर. काय लिहिलं आपण? फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबरला फर्स्ट नंबरची व्हॅल्यू 0 ठेवून द्या. दुसरा एक नंबर आहे सेकंड. सेकंड नंबरची व्हॅल्यू ठेवून द्या 1. आणि तिसरा एक नंबर आहे थर्ड, आणि थर्डची व्हॅल्यू ठेवून द्या 1. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबर तुम्ही लिहून टाकला. त्याच्यानंतर आता इथं आपल्याला काय लागेल? स्कॅनर. काउंट लिहावी लागते कारण की नंबर घ्यायला लागेल. तर मग नंबर जो आहे तो डिफाईन करायला लागेल इथं. तो कॉमा नम. नम नावाचा व्हेरिएबल घेतला. फर्स्ट, सेकंड, थर्ड. कारण तुम्हाला माहिती आहे फर्स्ट आणि सेकंड या दोघांची ऍडिशन केली तर थर्ड नंबर भेटते. म्हणून आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 नंबर घेतले. नम हा याच्यासाठी की व्हॅल्यू काय करायची आहे? ऍक्सेप्ट करायची आहे. व्हॅल्यू काय करायची आहे? ऍक्सेप्ट करायचं आहे. चला लक्ष द्या. स्कॅनर एससी तुम्हाला दिसत आहे सर्वांना? काही प्रॉब्लेम? स्कॅनर एससी इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर. न्यू स्कॅनर. स्कॅनरचं स्पेलिंग मिस्टेक झालं तर आपण परत लिहू न्यू स्कॅनर. ठीक आहे. इन ब्रॅकेट आपण काय लिहितो? सिस्टीम डॉट इन. बेसिक प्रोग्राम आपल्या इथं खतम करून टाकू आज आपण. ठीक आहे. आणि हे सगळे आलेले आहेत बरं. जे प्रोग्राम घेऊन राहिलो मी सगळे एक्झाम मध्ये आलेले आहे. हा टाइमपास नाही आहे. आणि जसंही आपण स्कॅनर टाकलं तर आपल्याला इथं इम्पोर्ट फाईल टाकावं लागते. काय? इम्पोर्ट जावा. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार हा पॅकेज आपल्याला टाकला लागते. काऊन? कारण की आपण स्कॅनरचा यूज केला. आणि जेव्हाही स्कॅनरचा यूज करून राहिलो आपण तर स्कॅनरचा यूज करत असताना आता नंबरची व्हॅल्यू आपल्याला मागायची आहे. तर आपण काय लिहिणार? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डॉट प्रिंटएलएन. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन असं आपण लिहिलं. हे लिहिल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आपण काय म्हणणार? एंटर एंटर एनी नंबर. एंटर एनी नंबर असा युजरला एक मेसेज दिला. युजरला जसा एंटर एनी नंबर म्हटलं आपण, युजरला एंटर एनी नंबर म्हटलं तर युजर पासून आपल्याला काय घ्यायचे आहे? व्हॅल्यू घ्यायची आहे. तर युजर पासून व्हॅल्यू घेण्यासाठी लक्ष द्या. स्कॅनर लावला आपण. स्कॅनरचा ऑब्जेक्ट तयार केला. एससी इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर एनी नंबर असा मेसेज म्हटला. एकदम नवीन जे आज जॉईन झाले त्यांना समजणार नाही, पण लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्ही क्लासमध्ये बसून पूर्ण जे काही मी बळबळ करून राहिलो त्याच्याकडे लक्ष द्या. ऑटोमॅटिक सगळं लक्षात येते. आपण जसं एखाद्या मूवी थिएटरमध्ये गेलो, आता तो कोणता पिक्चर लागलेला आहे, कोणता तरी आहे पिक्चरचं नाव नाही आठवलं, पण त्याच्यात एवढी गर्दी आहे भयंकर. कारण की आता मी रोज इकडून तिकडून जाणंच करतो. आपल्या क्लासच्या मागच आहे पिक्चरची टॉकीज. तर एवढी गर्दी आहे. धुरंधर का काहीतरी आहे. तर लोकांना गाड्या ठेवायसाठी जागा नाही, एवढी गर्दी आहे. तर आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पिक्चरच्या मधात जरी बसले तर धीरे 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 पिक्चर समजते, तसं समजत नाही. मग तुम्ही जर समजा लेक्चरच्या मधात आले असाल तर बसा, तुम्हाला पिक्चर समजणार, हे सगळं समजणार. ठीक आहे. पण कंटिन्यू समजा आता लेक्चरला बसले तर हे लेक्चर करून घ्या. मग राहिलेले लेक्चर जेवढे आहेत ते सगळे करून घ्या. नंतर इथे या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एंटर एनी नंबर असं म्हटल्याबरोबर आपल्याला एक नंबर घ्यावा लागते. तर नंबर जो आहे तो आपण याच्यामध्ये घेणार. आणि याच्यामध्ये नंबर घेण्यासाठी हा जो ऑब्जेक्ट आहे तो घ्यावा लागतो आपला एससी डॉट नेक्स्ट इंट. नेक्स्ट इंट हा नंबर घेतला आपण. आणि हा नेक्स्ट इंट घेत असताना इथं आहे जो काय पाहिजे? कॅपिटल पाहिजे. आहे काय पाहिजे? कॅपिटल. लक्षात ठेवा. हा नंबर घेऊन घेतला. आता नंबर घेतल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागते? फिबोनाची सिरीज. काय फाइंड आउट करावं लागते? फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीज फाइंड आउट करण्यासाठी आपण लिहितो काय? फॉर लूप. फॉर लूप मध्ये आपण स्टार्ट करू. फॉर लूप मध्ये लिहितो आपण इंट आय. हा जो आय आहे हा इथे डिक्लेअर करू शकतो, पण आपण इथे केला आय ची इनिशियल व्हॅल्यू आपण घेऊ 1. आय ची इनिशियल व्हॅल्यू 1 न घेता आपण 0 घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर आय लेस दॅनचं साईन जे आहे तो याच्यात येत नाही, तर लेस दॅनचं साईन इथं आहे आपलं. लेस दॅन ऑर इक्वल्स टू नम. लेस दॅन ऑर इक्वल्स टू नम. त्याच्यानंतर थोडासा स्पेस देतो तुम्ही आणि आय प्लस प्लस. ठीक आहे. हे एक कंडिशन आहे. या कंडिशन मध्ये आपल्याला काय द्यायला लागते? आपल्याला प्रिंट करावं लागते काय? फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीज प्रिंट करण्यासाठी आपण काय लिहितो? तर फिबोनाची सिरीज प्रिंट करण्यासाठी तुम्हाला माहित आहे सांगा बरं फिबोनाची सिरीज कशी प्रिंट होणार? कोण सांगते?
फिबोनाची सिरीज कशी प्रिंट होणार? फिबोनाची सिरीज आपल्याला प्रिंट करायची आहे 0 1 2 अशी प्रिंट करायची आहे. तर सांगा कसं करसाल, कोण सांगते पटकन? फिबोनाची सिरीज कशी प्रिंट होणार? आहे काय लिहिणार आपला कंडिशन फिबोनाची सिरीजची फॉर्म्युला काय आपला? सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले फॉर्म्युला आपला काय? फॉर्म्युला थर्ड इज इक्वल्स टू फर्स्ट प्लस सेकंड. हा आपला फॉर्म्युला आहे. हा काय करते? दोघांची व्हॅल्यू प्रिंट करते. पण तुम्हाला सगळ्यात नंबर जर समजा प्रिंट करायचा असेल तर आपण लिहितो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. सगळ्यात पहिले आपल्याला सिरीज प्रिंट करायची आहे. काय प्रिंट करायचे? सिरीज. सिरीज प्रिंट करण्यासाठी इथे लिहू आपण आणि प्लस थर्ड नंबर प्रिंट करू. बरोबर ना? कोणता नंबर प्रिंट करू? थर्ड नंबर. पण थर्ड नंबरची व्हॅल्यू जी आहे ती 0 पासून प्रिंट झाली पाहिजे. म्हणून थर्ड नंबर इथं काय लिहिला आपण? 1. 1च्या ठिकाणी आपल्याला काय लिहायला लागेल? 0 लिहायला लागेल. कारण की पहिली व्हॅल्यू 0 प्रिंट झाली पाहिजे. जर समजा इथं आपण थर्डच्या ठिकाणी 1 लिहिला तर इथं काय प्रिंट होईल? 1. आपल्याला तसं करायचं नाही. आणि इथं बॅकस्लॅश टी लिहा. बॅकस्लॅश टी न काय होणार की जी व्हॅल्यू आहे ते पुढे जाणार, टॅप केला. नंतर डायरेक्ट इनिशियलाइज केला एफ म्हणजे फर्स्ट इज इक्वल्स टू सेकंड आणि सेकंड इज इक्वल्स टू थर्ड. फर्स्ट इज इक्वल्स टू सेकंड अँड सेकंड इज इक्वल्स टू थर्ड. आता एवढं लिहिलं आपण. तर इथे एक वेळा चेक करून घ्या. वरती 2 ओपन केले आपण, हा तिसरा ओपन, 3 क्लोज केले. हा रन करून पाहू, त्याच्यानंतर प्रोग्रामचं आउटपुट पाहू काय ते. एंटर आणि नंबर 4 म्हटलं तर 0 1 2 3 5 काहीतरी चुकलं काय? 0 0 2 वेळा प्रिंट करायला पाहिजे होतं है ना? प्रोग्राम बरोबर आहे आपला. 0 1 नाही 0 1 1 पाहिजे होतं. 1 1 आउटपुट चुकलं आपलं. एक 2 3 4 5 5 नंबर नाही पाहिजे आपल्याला, 4च नंबर पाहिजे. सांगा काय चेंजेस करतात? प्रोग्रामचं आउटपुट नंतर समजून सांगतो. पहिले प्रोग्रामचं आउटपुट आलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. ते कसं आलं ते आपण पाहू. ही जी लाईन आहे हे 0 2 वेळा आली पाहिजे. किती वेळा आली पाहिजे? 2 वेळा. आता सध्या आपण याची व्हॅल्यू, या थर्ड याची व्हॅल्यू, व्हेरिएबलची व्हॅल्यू किती ठेवली आहे? 0. याची व्हॅल्यू 0 करून पाहू आपण. रन करून पाहू. आपल्याला फक्त ट्रायल आणि एरर पाहू आपण. सगळ्या व्हॅल्यू 0 येऊन राहिल्या म्हणजे कोणती ना कोणती व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागते? बदलावं लागते. ते 1 करू. इथे हा जो फॉर्म्युला आहे हा इथं न घेता थर्डची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? 0 0 0 0 असा एक प्रिंट करू शकतो. लक्ष द्या. याच्यामध्ये अजून असंही एक आहे की आपण डायरेक्टली इथं प्रिंट करू सिस्टीम. लक्ष द्या इकडे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आणि इथं प्रिंट करू डबल कोटेशन बॅक डबल कोटेशन आणि एक व्हॅल्यू प्रिंट करू आपण. कोणती? 0. कोणती पाहिजे? 0 नाही 0 नाही 1 1 व्हॅल्यू पहिली प्रिंट 0च पाहिजे. पहिली व्हॅल्यू प्रिंट 0 0 नंतर 1 1 2 वेळा प्रिंट झाला पाहिजे. 1 1 किती वेळा प्रिंट झाला पाहिजे? 2 वेळा. तर आता इथं याची थर्डची व्हॅल्यू आपण 1 प्रिंट केलं तर इथं 1 प्रिंट होईल, नंतर 1 प्रिंट होईल. चला करून पाहू आपण.
कंट्रोल एस सेव्ह केलं, त्याच्यानंतर रन. हे आपल्याला करून पाहावं लागते. जिथपर्यंत आपण एक्झिक्यूट करून पाहत नाही तिथपर्यंत प्रोग्राम समजत नाही. तर याच्यामध्ये 1 1 2 3 4 5. आता इथं आपल्याला व्हॅल्यू कुठपर्यंत पाहिजे होती, फक्त आणि फक्त 3 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल पहा, चेंजेस. सगळ्यात पहिले तर हा जो नंबर आहे हा इथपर्यंत असेल, याची व्हॅल्यू प्रिंट झाली नाही. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल 0 प्रिंट व्हायला पाहिजे होता ना. 0 प्रिंट कोण नाही झाला. झिरो प्रिंट व्हायला पाहिजे होता. लेस दॅन नम. त्याच्यानंतर इथं टी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल लिहिला आपण. आणि ही जी व्हॅल्यू आहे हे प्रिंट व्हायला पाहिजे. सिस्टीम डॉट डॉट बरोबर आहे, प्रिंट एल हेही बरोबर आहे. परत एकदा रन करून पाहू आपण. आता 3 करतो मी. तर हा 3 नंबर बरोबर येऊन राहिला. फक्त स्टार्टिंग जे आहे ते 0 पासून व्हायला पाहिजे. कुठून व्हायला पाहिजे, 0 पासून. तो 0 नंबर प्रिंट करते, पण हाही प्रोग्राम बरोबर आहे. कारण याच्यामध्ये कोणचा प्रॉब्लेम होऊन राहिला, कोणाचा काही प्रॉब्लेम होऊन राहिला का? ओके, चला लक्ष द्या. आता ही जी व्हॅल्यू आहे ओरिजिनल आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती व्हॅल्यू यांनी येत नाहीये, है ना. तर याला अजूनही आपण खूप सारे चेंजेस करू शकतो. याला आपण इथं न घेता कट करू आणि इथं प्रिंट करून पाहू. ठीक आहे. चेंज केलं आपण. आता थोडंसं चेंज केलं पहा. पुढची व्हॅल्यू फक्त सिस्टीम डॉट ऑर्डर पेड उचलला आणि खाली ठेवला. बाकी इकडे बरोबर आहे काय चेक करू. याची व्हॅल्यू 0 ठेवून पाहू आपण. इनिशियली व्हॅल्यू 0 ठेवून पाहू. कंट्रोल एस सेव्ह केला, रन करून पाहू. आपल्याला आउटपुट जे आहे ते परफेक्ट कानाचं आहे म्हणून 3 लिहिलं. 1 2 3. असं नाही पाहिजे आउटपुट, हे चुकीचं येऊन राहिलं. इक्वल्स टू 1 इक्वल्स टू 1. ओके, इक्वल्स टू 1 आणि इथं 1 मिनिट एवढं आउटपुट पाहून आपण आयची व्हॅल्यू 1 केली. 3 नाही, आउटपुट नाही आला. सेव्ह तर केलं होतं आपण. आता इथे याची व्हॅल्यू 1 करून पाहू. कंट्रोल एस रन. 4 1 2 3 5. प्रिंट आपल्याला 3rd नंबर करायचा आहे, हे बरोबर आहे. इथं याची व्हॅल्यू 0च लागेल. फर्स्टची व्हॅल्यू 0 घेतली आपण. सेकंडची व्हॅल्यू फर्स्टची व्हॅल्यू 1 घेऊन घेऊ. नाही, सारखंच आहे ते, कोणती व्हॅल्यू कोणती घ्या. 0 1 व्हॅल्यू 0 घेऊ. थर्डची व्हॅल्यू 0 घेतली तर 0 0 प्लस 1 1. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. एकदा मी एक्झिक्युशन करून पाहतो जस्ट, त्याच्यानंतर आपण प्रोग्रामचं एक्झिक्यूट करू. तसं आता इथं आपण म्हटलं याची व्हॅल्यू 0 लेस दॅन इक्वल्स टू नम. नमची व्हॅल्यू एक समजा आपण म्हटलं 3 पकडलं
तर इथं हा थर्ड व्हॅल्यू प्रिंट करेल, थर्डची व्हॅल्यू आहे 0, तर पहिली व्हॅल्यू 0 प्रिंट झाली आपली. दुसऱ्यांदा याची व्हॅल्यू 1 करणार, 1 लेस दॅन ऑर इक्वल्स 3 कंडिशन ट्रू. दुसरं हा आता जेव्हा 0 करते तेव्हा हा अपडेट करते, हे 0 झाल्यावर खाली येते, खाली आल्यानंतर फर्स्टची व्हॅल्यू किती आहे 0 प्लस 1, 0 प्लस 1 1 म्हणजे थर्ड मध्ये आला 1, आणि हा सेकंडचा फर्स्ट आणि फर्स्टचा सेकंड करते, याच्यामध्ये 1 1 येते. तर म्हणून याचा आन्सर येईल 0 1 2 3 असा आन्सर येईल. पण ऍक्च्युअली आपल्याला 1 1 पाहिजे, काय पाहिजे 1 1. एक मिनिट, 0 1 1 पाहिजे, तर 1 1 जो आहे तो 2 वेळा प्रिंट झाला पाहिजे. 1 1 किती वेळा प्रिंट केला पाहिजे 2 वेळा. तर हे कसं, कारण 0 प्रिंट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 1 1 2 वेळा प्रिंट करते. पण ऍक्च्युअली हे पण हे जे आहे हे जे चुकीचं आहे, कारण की 0च्या नंतर 1, 1च्या नंतर 2 नाही यायला पाहिजे, 1च्या नंतर अजून 1 1 प्यायला पाहिजे. मग याच्यासाठी आपण असं करू शकतो, सगळ्यात पहिले 0 आणि 1 प्रिंट करून टाकू आपण, आणि नंतर 0 आणि 1 प्रिंट केल्यानंतर 2 3 आणि 4 असं प्रिंट करू, हे पण चालते. याच्यासाठी फॉर्म्युला दुसरा आहे. काय फॉर्म्युला चेंज करू आपण, हा हे जे केलेलं आहे हे चेंज करू आपण, लक्ष द्या कसा. तर इथं आता आपण करू लेस दॅन ऑर इक्वल्स टू नम -2, -2 दोन नंबर मायनस करून टाकू, आणि याला सुरुवात करू सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आता इथं दोन नंबर सगळ्यात पहिले प्रिंट करून टाकू आपण. दोन नंबर कोणते, तर सगळ्यात पहिले प्रिंट करू आपण 0, पहिला नंबर 0, त्याच्यानंतर /t 0 /t आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर 1. आता बघा हे दोन नंबर आपण प्रिंट केले 0 आणि 1. आता पुढे काय करायचं आपल्याला 1 पासूनच प्रिंट करायचं आहे. तर 1 पासून प्रिंट करण्यासाठी याची व्हॅल्यू 1 करून टाका डायरेक्ट. आता रन करून पहा प्रोग्राम आणि आउटपुट पाहू आपण याचं. 1 1 1 आउटपुट भलतच देऊन राहिला. आता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट, एक मिनिट, इथं व्हॅल्यू दिली आपण, व्हॅल्यू दिल्यानंतर आउटपुट त्यांना ही 0 आणि 1 तर द्यायला पाहिजे, 0 आणि 1 प्रिंटच नाही होऊन राहिलं. हा काय प्रॉब्लेम आहे, हे 0 आणि 1 तर प्रिंट व्हायला पाहिजे होतं ना, ते नाही प्रिंट झालं. प्रिंट एलएन त्याला कट करून पाहा तुम्ही. एक पाहिजे. हा तो जो 0 0 आहे ना, तो तिकडे तिकडे प्रिंट होत आहे, म्हणून आपल्याला तो दिसत नाही आहे. 0 जो आहे ना तो त्या साईडनं प्रिंट होत आहे, म्हणून पहा इथे 0 आला, त्या साईडनं 0 येऊन राहिला, त्याच्या समोर बॅकस्लॅश पाहिजे, म्हणून आपला आउटपुट दिसून राहिला. ते कोपऱ्यात येत असल्यामुळे ऍक्च्युअली ते आउटपुट येऊन राहिलं, तो आउटपुट आपल्याला दिसून राहिला. एक मिनिट, तर इथं आपण लिहू /t. ठीक आहे, परत इकडं सेव्ह करतो. हे आउटपुट सगळं बरोबर येऊन राहिलं आपलं, पण ते त्या साईडने येऊन राहिलं. परत आता 3 लिहितो मी. 0 1 इथपर्यंत बरोबर आहे. आता इथं आपल्याला काय पाहिजे 1 2 पाहिजे, काय पाहिजे 1 2. तर इथं लिहितो मी आता, इथं आपण आपला कोड लिहू, जे आपलं बाकी होतं, जे बाकीचं आहे ते सगळं जसंच्या तसं लिहून. ठीक आहे, आता 0 1 तर प्रिंट केला, आता इथं 1 2 3 असं प्रिंट करायला पाहिजे. ठीक आहे, कंट्रोल एस रन करून. आता काय राहिलं, एक ब्रॅकेट राहिला, तर हा ब्रॅकेट देऊन देऊ. हा झालेला आहे प्रोग्राम, पण ते कंट्रोल एस परत रन. ठीक आहे, आता बरोबर आलं. 0 1 1 1 2, आता टोटल 5 येऊन राहिले, पण आपल्याला किती पाहिजे 3 पाहिजे, 4 पाहिजे. तर टोटल 5 येऊन राहिले, तर आपल्याला किती पाहिजे 3 पाहिजे. तर मग त्याच्यासाठी काय करसाल, इथं आपल्याला काय करायचं आहे लेस दॅन, काय करायचं आहे लेस दॅन.
आणि त्याच्यानंतर इथं अजून एक प्रॉब्लेम काय होऊन राहिला आपला, इथं एक्स्ट्राचा जो आहे तो 1 येऊन राहिला, तर हा 0 करून टाकू, 0 करून पाहू आपण, ते 0 येणार. मग थर्ड नंबर काय येणार, 0 येणार. तर 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 याला आपण चेंज करून पाहू. हे तुम्ही लक्ष द्या बरं, तुम्ही लेफ्ट होऊ नका. हे जे काही उरलं, हे जे एरर वगैरे येऊन राहिले, हे तुमच्याही लक्षात येते मग की अशानं असं होते, म्हणून हे एरर आलेच पाहिजे प्रोग्राम मध्ये. हे एरर आले तरच तो प्रोग्राम समजते. आता बरोबर आला, 0 1 0 1 1 2, हे आपलं करेक्टेड आहे. फक्त एका लाईन मध्ये पाहिजे. आता हे फक्त एका लाईन मध्ये आणायचं आहे. आउटपुट आला आपलं, पण आता एका लाईन मध्ये आणायचं, तर मग ते लाईन मध्ये आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगायचं. तर इथं जे आहे तो न्यू लाईन, बस बॅकस्लॅश न्यू लाईन. आता तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट जे आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते तुमचं आलं पाहिजे. तर आता मी 5 लिहितो, ठीक आहे. 5 0 1 1 2 0 आलं ना, 5 1 2 3 4 5, तो इकडे आणायचा आहे. तर काय लिहिसाल त्याच्यासमोर, बॅकस्लॅश टी. ठीक आहे. हे जिथपर्यंत आपण असं लिहित नाही तेव्हापर्यंत समजत नाही. इथं लिहायचं बॅकस्लॅश टी. हे जे जे लिहून राहिलो मी ते लक्षात घ्या, कसं काय कशानं काय होऊन राहिलं, हे मी आउटपुट पाहून राहिलो त्याचं. आउटपुट पाहून मग त्याची व्हॅल्यू अशी आली पाहिजे. हे कसं आलं ते समजून सांगतो, बिंदास राहा तुम्ही, पण पहिले आउटपुट आलं पाहिजे. ठीक आहे. 0 1 1 2 झालं क्लिअर. आता हे जे आउटपुट आहे, 4 नंबर दिले, तर इथे 1 2 3 4 नंबर आले. तर लक्ष द्या, आता याचं आउटपुट समजून सांगतो, आउटपुट कसं येते. लक्ष द्या, सगळ्यात पहिला जी लाईन आहे स्कॅनर, हे स्कॅन करण्यासाठी हा क्लास आहे. आणि हा एक मेसेज देणार, एंटर आणि नंबर. किती वेळा जेवढे एवढे तर एंटर आणि नंबर. नंबर घेऊन घेतला आपण, तर नंबर लेट सपोज आपण घेतला 4. हा जो 4 नंबर आहे तो नम मध्ये सेव्ह झाला. म्हणजे आपल्याला 4 नंबरची व्हॅल्यू आली पाहिजे. 4 नंबरची व्हॅल्यू म्हणजे काय, 0 1 1 2 असं आपल्याला आउटपुट एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तर हेच आउटपुट आपल्याला पाहिजे होतं. तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, 0 1 1 2, हे असं आउटपुट आपलं लिहून राहिलं. तर कसं येऊ द्या, आउटपुट असं आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण केलं काय, तर हे जे 4 नंबर आहे, या 4 नंबर पैकी किंवा 5 नंबर पकडा, कोणताही नंबर पकडा. ठीक आहे. हा 5 नंबर घ्या, नो प्रॉब्लेम. 5 नंबर, या 5 नंबर पैकी 5 नंबर आपण घेतला. या 5 हा जो आहे हा नम घेतला आपण. या 5 नंबर पैकी आपण 0 आणि 1 तर प्रिंट करून टाकले. किती प्रिंट केले, 0 आणि 1. 5 नंबर पैकी 0 आणि 1 तर प्रिंट करून टाकले. मग आता या 5 नंबर पैकी 0 आणि 1 म्हणजे प्रिंट करून टाकले, म्हणजे 2 गेले ना, 2 नंबर गेले ना. मग 0 आणि 1 2 नंबर गेले, म्हणून आपण इथं काय लिहिलं, नम -2, म्हणजे याच्यातले 2 गेले. आता याच्या पुढचे पाहिजे आपल्याला 1 2 3 असे पाहिजे. मग आता लक्ष द्या, हे 2 जे गेले, हे 2 गेले म्हणजे 2 प्रिंट केले. आपण काय लिहिलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल बॅकस्लॅश टी 0 बॅकस्लॅश एन बॅकस्लॅश टी 0, त्याच्यानंतर इथं 1 0 1 प्रिंट झाले. हे 2 इथं आपण प्रिंट केले. मग राहिले किती, तर -2 करून द्या, म्हणजे राहिले किती, 3. म्हणजे आता प्रिंट किती करायचे आहे फक्त, तर लक्ष द्या, हा 0 पासून स्टारला 0 लेस दॅन 3, 0 लेस दॅन 3. ठीक आहे, 0 लेस दॅन 3. आता लक्ष द्या, 0 लेस दॅन 3 इथं 1 केलं तरी चालते, 1 केलं तरी इथे इक्वल्स टू करावं लागते. झालं 0 लेस दॅन 3 लिहिल्यानंतर इथं पहा, इथं फर्स्ट प्लस सेकंड. आता पहा, या हा झाला तुमचा, हा झाला 0, हा झाला 1, तर याला म्हणू आपण फर्स्ट, आणि हा झाला सेकंड. तर इथं पहा, फर्स्ट प्लस सेकंड. तर पहा, फर्स्टची व्हॅल्यू किती आहे, 0, आणि सेकंडची व्हॅल्यू किती आहे, 1. 0 प्लस 1 1, 1 व्हॅल्यू कशात झाली, थर्ड. 1 व्हॅल्यू थर्ड मध्ये आल्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन, तर हा काय करते, बॅकस्लॅश टी, आणि बॅकस्लॅश टी दिल्यानंतर नवीन लाईनवर जाते, बॅकस्लॅश टी जाते, आणि बॅकस्लॅश टी दिल्यानंतर इथं टी प्रिंट करते. आणि टी म्हणजे थर्ड, थर्डचा नंबर किती आहे, 1. समोर तुमचा थर्ड नंबर प्रिंट झाला. ठीक आहे. नंतर हा अपडेट करते, लक्ष द्या, अपडेट कसा करते पहा, लक्ष द्या. हा अपडेट असं जाते की हा फर्स्ट सेकंड आहे, हा थर्ड आहे, तर हा काय करते, हा फर्स्ट आहे, हा सेकंड होते, आणि हा तिसरा थर्ड. आता हा जो आहे हा अपडेट करण्यासाठी आपण असं लिहित असतो, फर्स्ट मध्ये सेकंड नंबर गेला, सेकंड मध्ये थर्ड नंबर गेला, म्हणजे फर्स्ट इज इक्वल टू सेकंड आणि सेकंड इज इक्वल टू थर्ड. हे लिहिलं आपण, फर्स्ट इज इक्वल टू सेकंड, सेकंड इज इक्वल टू थर्ड. याचा अर्थ असा की आता याची व्हॅल्यू 1 झाली, याची व्हॅल्यू 1 झाली, सेकंडची व्हॅल्यू 1, फर्स्टची व्हॅल्यू 1 आणि सेकंडची व्हॅल्यू 1. म्हणजे याचा अर्थ पहा, फर्स्टची व्हॅल्यू काय झाली 1 आणि याची व्हॅल्यू काय झाली 1. आता वरचा खतम.
ठीक आहे. आता तिसरा नंबर प्रिंट करते. आता हे करण्यासाठी इथून हा याच्यापाशी जाते आणि आय ची व्हॅल्यू जी आहे ती 0 होती, आता किती करते 1, इन्क्रीमेंट करते 1 आणि 1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3 कंडिशन ट्रू. 1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू कंडिशन ट्रू. आता तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये कंडिशन कशी बनते. फर्स्ट नंबर मध्ये काय 1 आहे, सेकंड नंबर मध्ये काय 1 आहे, तर 1 + 1 किती व्हॅल्यू आली 2. हे कुठे जाते टी मध्ये म्हणजे थर्ड मध्ये. आता हा काय करते जसं फर्स्ट आणि सेकंड दोघांची ऍडिशन झाली तर डायरेक्ट हा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये काय करते प्रिंट करते. मग इथं काय करते बॅकस्लॅश टी आणि प्रिंट करते सेकंड, म्हणजे तुमचा इथं नंबर प्रिंट झाला. ठीक आहे. आता हे प्रिंट झाल्यानंतर तुम्हाला माहिती हा अपडेट करते, तर हे जे अपडेट करते तर हा पुढे सरकते. जसा हा फर्स्ट होता, ठीक आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे, तर हा बनते फर्स्ट, हा बनते सेकंड आणि हा काय बनते थर्ड. हे झालं अपडेट. हे जे अपडेट झालं फर्स्ट इज इक्वल टू सेकंड, सेकंड इज इक्वल टू थर्ड, तर इथं पहा इथं हा बनते 1 आणि हा काय बनते 2. ठीक आहे, आणि ही लाईन खतम. आता हे 4च नंबर झाले, आपल्याला 5 नंबर प्रिंट करायचा म्हणजे अजून एक नंबर प्रिंट करायचा. तर हा इथून याच्याकडे जाते, याची व्हॅल्यू किती करते 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. आता इथे पहा फर्स्ट नंबर काय आहे तुमचा आता 1 आहे, सेकंड नंबर काय आहे तुमचा 2 आहे, तर 1 + 2 किती आले 3, तर हा थर्ड मध्ये 3 आला आणि इथं थर्ड 3 प्रिंट करून टाकते. दोघांची ऍडिशन 3 इथं प्रिंट करून टाकते. झालं खतम. नंतर हा तुमचा काय करते ऍडिशन करते म्हणजे पुढे सरकते अजून. हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड, हे खतम. नंतर आता हा याची व्हॅल्यू 3 करते आणि 3 लेस दॅन ऑर इक्वल्स टू, इथं पहा 3 लेस दॅन 3 कंडिशन का 3 3 पेक्षा लहान आहे म्हणते, कंडिशन फॉल्स, कंट्रोल लूपच्या बाहेर, आणि तुमच्या समोर अशी सिरीज प्रिंट होते 0 1 1 2 3. फक्त ही अशी प्रिंट न होता अशी होते 0 1 1 2 3. ठीक आहे. हे आता हे मी वेळेवरचं लॉजिक लावलेलं आहे बरं. हे मला जे सुचलं, जसे एरर येत गेले तसं मी लॉजिक लावलं. याची सिंपल लॉजिक ही आहे, पण मला आता या वेळेला हे सुचलं म्हणून मी हे लॉजिक लावलं आणि या लॉजिक नुसार आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आलं. एकदा मी परत एक्झिक्यूट करून दाखवतो, कारण एक्सपेक्टेड जे आहे ते आउटपुट असंच आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं आपण नंबर घेतला 5 नंबर घेतल्यानंतर परत एंटर केला. ठीक आहे. 0 1 1 2 3 हेच आपलं एक्सपेक्टेड आन्सर आहे. जे आपल्याला आन्सर पाहिजे होतं ते आन्सर परफेक्ट तुमच्या समोर आलं. हे झाली तुमची फिबोनाची सिरीज. याला आपण फिबोनाची सिरीज म्हणतो. अजून एक वेळा आउटपुट जर पाहिलं तर इथं आपल्याला कट करायला लागते, त्याच्यानंतर इथं कट, परत आपण आउटपुट पाहू शकतो. रन करायचा, रन केल्यानंतर आता तुम्हाला 6 पाहिजे असेल तर 6 एंटर करा, 0 1 1 2 3 5 कोणताही नंबर जे आपण, आणि हा परफेक्टच प्रोग्राम आहे, हा चुकलेला नाही आहे. तर हा आहे तुमचा फिबोनाची सिरीज वाला प्रोग्राम. समजला प्रोग्राम? येस ऑर नो? कोणाला नाही समजला प्रोग्राम सांगा पटकन. प्रोग्राम समजला कोणाला नाही? गौरी समजला, अक्षरा, पूनम, प्रतीक्षा, सुपेश, कुणाल समजला की नाही समजला? लवकर सांगा पटकन. अरे येस ऑर नो? प्रोग्राम समजला की नाही समजला? आय एम आस्किंग टू यू. डिड यू अंडरस्टँड दिस प्रोग्राम? ओके, चला पुढचा प्रोग्राम घेऊ आपण. हा झाला तुमचा कोणता प्रोग्राम? फिबोनाची सिरीज वाला. नेक्स्ट प्रोग्राम आहे तो प्रोग्राम घेऊ आपण. त्या प्रोग्रामचं नाव आहे आर्मस्ट्रॉंग, जो आलेला एक्झाम मध्ये. ठीक आहे, आर्मस्ट्रॉंग वाला प्रोग्राम. पण आर्मस्ट्रॉंगच्या अगोदर सम ऑफ डिजिट वाला प्रोग्राम पाहू आपण. सम ऑफ डिजिट. कोणता प्रोग्राम? सम ऑफ डिजिट वाला. सम ऑफ डिजिट म्हणजे काय की जर समजा तुमच्याकडे असा नंबर दिला तर याची डिजिटची ऍडिशन झाली पाहिजे. त्याला सेपरेट करायला लागते. पहिले 4, नंतर 3, त्याच्यानंतर 2. मग या सगळ्यांची काय करतो आपण ऍडिशन. तर 4 + 3 7, 7 + 2 9 है ना. तर याला आपण म्हणतो ऍडिशन, सम ऑफ डिजिट. सम ऑफ डिजिट ऑफ एनी नंबर. हा एक प्रोग्राम महत्वाचा आलेला एक्झाम मध्ये. हे सगळे प्रोग्राम आलेले घेऊन आलो मी, असं टाइमपास प्रोग्राम चालू नाही आहे. समजा एक नंबर दिला मला तुम्हाला 512, याची डिजिटची सम करायची, तर आपण पहिले सेपरेट करतो. हा येते 2, याचा नंबर सेपरेट केला 1, याचा नंबर सेपरेट केला 5, तर 2 + 1 3, 3 + 5 8 झाला सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर.
तुम्हाला माहित आहे की जर समजा 512ला तुम्ही 10 डिवाइड केलं, लक्ष द्या, 512ला 10 डिवाइड केला हा, तर 512ला जर 10 आपण डिवाइड केलं तर काय आन्सर येते पहा. 10 5 जा 50, ठीक आहे, तिथं आला 12, तर 10 1 जा 10. तर लक्ष द्या, दोन गोष्टी समजून घ्या की जर समजा 512ला जर समजा आपण डिवाइड केलं कशाने, 10 न, तर आन्सर येते 51. आन्सर काय ते 51. जर 10 न डिवाइड केलं आन्सर येते 51. आणि जर समजा हे झालं डिवाइडचं आन्सर, डिवाइडचा चिन्ह असा आहे. पण जर समजा 512ला मॉड केला आपण, मॉड काय केलं, मॉड केलं की कशाने, 10 नी, तर याचा आन्सर येते रिमाइंडर म्हणजे 2. हा 2 म्हणजे काय, हा 2 म्हणजे याचा सेपरेट करते, काय करते, सेपरेट. म्हणजे कोणत्याही नंबरला, लक्ष द्या, कोणत्याही नंबरला आपण मॉड लिहिलं म्हणजे असं लिहिलं, मॉड लिहिलं आणि डिवाइड बाय 10 लिहिलं, तर हा काय करते, डिजिट सेपरेट करते. डिजिट काय करते, सेपरेट करते, हे लक्षात ठेवा. डिजिट काय करते, सेपरेट करते. आणि कोणत्याही नंबरला आपण 10 डिवाइड केलं तर त्याचे हा इकडला नंबर सेपरेट होते, 51, हे लक्षात ठेवा. तर हा आहे तुमचा लॉजिक. याला सेपरेट करायचं आहे आणि सेपरेट केल्यानंतर त्याची सम करायची आहे, ठीक आहे. तर त्याचा जो आहे ते नाव पहिले घेऊ आपण, तर सम ऑफ डिजिट. या क्वेश्चनचं नाव, या क्लासचा आणि प्रोग्रामचा एम लिहू आपण. राईट ए जावा प्रोग्राम, राईट ए जावा प्रोग्राम दॅट ॲक्सेप्ट एनी नंबर, that accept any number, किती डिजिट असू द्या, सेकंड थर्ड फोर्थ किती, that accept any number and find or calculate the sum of digit of number. Write a Java program that accept any number and calculate the sum of digit of a number. त्या नंबरचा आपल्याला डिजिटचे काय करायचे, सम करायचे. चला, आणि त्या प्रोग्रामचं नाव लिहू आपण सम डी, सम डी, ठीक आहे, किंवा सम ऑफ डिजिट असे लिहू शकतो, सम ऑफ डी, सम ऑफ डी, ठीक आहे. हे खूपच मोठं झालं. समज प्रोग्रामचं नाव लिहू आपण छोटंसं. याला सेव्ह करायचं आहे, कंट्रोल एस, सेव्ह ॲज. याच्यामध्ये परत इंटरनलमध्ये जा, आपल्या जो फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये सेव्ह करून टाकू आपण. आणि सेव्ह केलेला प्रोग्राम लिहू आपण समचं स्पेलिंग पहा, यस कॅपिटल आहे, सम डॉट जावा, सम डॉट जावा, आणि सेव्ह केला आपण. जो सेव्ह झालेला प्रोग्राम आहे तो सम डॉट जावानं तुमच्या समोर प्रिंट होईल, ठीक आहे, तुमच्या समोर दिला सम डॉट जावा. आता ते लिहिल्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आपण लिहिलं. नेक्स्ट सम ऑफ डिजिट, पहिली लाईन आपण इथं लिहिणार, काय लिहिणार, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार, हे आपण लिहिणार, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन लिहिला आपण. आणि इथं आता व्हेरिएबल लिहायचे आहे. आता व्हेरिएबल काय काय लिहायचे आहे तर लक्ष द्या. सगळ्यात पहिले इंट, एक नंबर लागणार आपल्याला, तो नंबर लिहिला. दुसरा काय लागणार, त्याच्यामध्ये आपण चेक केलं काय, एक डिजिट लागणार म्हणून डी घेणार. डी घेतल्यानंतर सम करायचे आहे म्हणून सम नावाचा व्हेरिएबल घेसान. समची इनिशियल व्हॅल्यू ठेवून द्या 0, समची इनिशियल व्हॅल्यू किती ठेवून द्या 0. चला, एवढंच आहे. याच्यापैकी याचा जर काही लागला तर आपण याच्यात ऍड करू शकतो. नंतर लावा स्कॅनर, ठीक आहे. स्कॅनर एस सी इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर in bracket system dot out, in bracket system dot in, आउट लागणार नाही कारण हा इनपुट घेणार आहे. तर इथं आपण लिहिला स्कॅनर एस सी इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन. हे लिहिल्याबरोबर इथं आपल्याला इम्पोर्ट करावं लागते ही फाईल. आता आपल्याला हा नंबर युजर पासून घेणार आहे, तर युजरला आपण म्हणू एक मेसेज देऊ, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, आणि युजरला एक मेसेज देऊ काय, एंटर एनी नंबर.
एंटर एनी नंबर असा युजरला मेसेज दिल्यानंतर एंटर एनी नंबर असा युजरला मेसेज दिला एंटर एनी नंबर असा युजरला मेसेज दिल्यानंतर तो कोणताही नंबर घेऊन घ्यायचा तो नंबर जो आहे तो नम मध्ये येणार तर नम इज इक्वल्स टू आपण लिहिणार एससी डॉट नेक्स्ट इंट असं कोण लिहिलं आपण एससी डॉट नेक्स्ट इंट तर नेक्स्ट इंट हा ऍक्सेस स्पेसिफायर आहे जो डायरेक्टली हा एक फंक्शन आहे जो फंक्शन घेते या ऑब्जेक्टच्या थ्रू या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करून देते व्हॅल्यू ऍक्सेप्ट करते आणि याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून देते आता हे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे तर म्हणून एक लूप लावा ज्या लूपला आपण काय म्हणतो व्हाईल लूप कोणता लूप व्हाईल लूप आणि हा व्हाईल लूप जो आहे जिथपर्यंत नम जो आहे हा नम जो आहे नम ची व्हॅल्यू लेस दॅन नम इज नॉट इक्वल्स टू 0 असंही म्हणू शकतो आपण जिथपर्यंत नम इज नॉट इक्वल्स टू 0 नम इज नॉट नम लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0 असंही म्हणू शकतो लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0 किंवा नेम इज नॉट इक्वल्स टू 0 असंही म्हणू शकतो ग्रेटर दॅन 0 ह्या कंडिशन आहेत खूप साऱ्या कंडिशन आहेत ठीक आहे 0 येत नाही तिथपर्यंत हा व्हॅल्यू चालूच ठेवी जिथपर्यंत 0 येत नाही तिथपर्यंत हा आपला लूप चालू करून ठेवी नंतर इथं कंडिशन लावा परत आता आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं आहे काय चेक करायचं आहे म्हणजे डिजिटची जी आहे ते सम करायचे डिजिटची काय करायचे आहे सम करायचे तर डिजिटची सम करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल की जो डिजिट आहे या डिजिटला सेपरेट करावं लागेल आणि डिजिटला सेपरेट करण्यासाठी नम मॉड काय करावं लागेल 10 करावं लागेल नम मॉड 10 जेव्हाही आपण नम मॉड 10 करतो तर डिजिटला सेपरेट करतो डिजिटला काय करतो सेपरेट तर डिजिटला सेपरेट करण्यासाठी आपण नम मॉड 10 चा यूज केला नंतर आपल्याला सम करायचे आहे तर समचा फॉर्म्युला सम इज इक्वल्स टू सम प्लस डिजिटला आपण डी म्हटलं हे झाल्यानंतर पुढं सम इज इक्वल्स टू सम प्लस डी असं लिहिलं आता नंतर नमचा अपडेट करण्यासाठी नम इज इक्वल्स टू नम डिवाइड बाय 10 आपण लिहिला नम डिवाइड बाय 10 आता हे सगळं झाल्यानंतर नम डिवाइड बाय 10 तर आपण घेतलं इथं हा कंडिशन यानं काय केलं चेक केलं आता नंतर या सर्वांची जी ऍडिशन आहे ते आपल्याला प्रिंट करायची आहे म्हणून ऍडिशन प्रिंट करण्यासाठी या फॉर लूपच्या बाहेर आपण लिहिणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि याच्या आतमध्ये लिहिणार काय सम ऑफ डिजिट ऑफ नंबर सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर इज इक्वल्स टू प्लस सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर इज इक्वल्स टू प्लस आणि इथं आपण काय करणार त्याची सम प्रिंट ठीक आहे चला चेक करून पाहू प्रोग्राम मध्ये काही एरर असेल तर आपल्या इथं समजते त्याच्यानंतर एक्झिक्युशन सांगतो मी कसं आहे ते एक नंबर घेतला 1 2 3 आउटपुट आला का कंडिशन नाही चुकली नेक्स्ट इंट नॉम इज नॉट इक्वल टू 0 ना हा नॉम इज नॉट इक्वल्स टू 0 हे चालते कंट्रोल एस परत रन करू आपण एंटर नंबर कोणताही नंबर घेतला आपण सम ऑफ डिजिट इज इक्वल्स टू 10 बरोबर आहे काय 2 + 3 + 5 बरोबर प्रोग्राम रन झाला आता हा प्रोग्राम आउटपुट कसा आलं हे समजून घ्या आउटपुट या प्रोग्रामचा आलं हे कसा आउटपुट येते हे समजून घ्या हा प्रोग्राम कसा काम करते हे समजून घ्या तर तुम्हाला माहित आहे की युटिल डॉचं पॅकेज आहे त्या पॅकेजमध्ये तुमचा स्कॅनर क्लास येते ठीक आहे तर पब्लिक क्लास सम जो आहे तो लिहितो आपण त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे व्हेरिएबल लागतात ते व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर करतो नम लागला डी लागला सम लागला समची इनिशियल व्हॅल्यू 0 ठेवा जर 0 नाही ठेवली तर पहिले तो 1 करणार नंतर स्कॅनर क्लास घेतला कोणता क्लास घेतला स्कॅनर क्लास
हा स्कॅनर क्लास काय करते, व्हॅल्यू इनपुट घेते, मग एंटर एन नंबर व्हॅल्यू घेऊन घेतली आपण 253 ही व्हॅल्यू घेतली आपण 253. आता नम मध्ये 253 तर गेली व्हॅल्यू. आता हा काय करते, चेक करते 253 इज नॉट इक्वल टू 0, यस कंडिशन 2. खाली आल्यानंतर हा काय करते, लक्ष द्या, नम मॉड ऑफ 10, नम मॉड ऑफ 2 म्हणजे 253 मॉड ऑफ 10. याचा आन्सर किती येते सांगा बरं, मॉड ऑफ 10 चा, तर 253 मॉड ऑफ 10 म्हणजे 10 ने याला डिवाइड करायचं, 10 टू जा 20, तिथे 53 10 5 जा इथे किती आले 50. तर इथं पहा याचा आन्सर रिमाइंडर जे असते ते आलं. म्हणजे यानं काय केलं, एक डिजिट याचा सेपरेट केला, म्हणजे 253 जो आहे याच्यामधला 3 सेपरेट केला, डिजिट काढला, म्हणून त्याचं नाव आपण काय दिलं, आपण डिजिट. तर इथं यानं काय केलं, सेपरेट केला, हा जो 3 डिजिट आहे तो सेपरेट केला, 3 डिजिट काय केला, सेपरेट केला. रिमाइंडर आन्सर असते मॉडचं. नंतर समनं आपलं काम केलं, समची इनिशियल व्हॅल्यू काय किती आहे, समची इनिशियल व्हॅल्यू 0 प्लस डी ची व्हॅल्यू किती आहे 3, तर 0 प्लस 3 3. तर यांनी काय केला, हा जो 3 आहे तो सम मध्ये ठेवून दिला. नंतर हे नम डिवाइड बाय 10, नम डिवाइड बाय 10 चा आन्सर किती आला 25. तर लक्ष द्या, हा जर मॉडचा आन्सर आहे तर इकडला आन्सर हे डिवाइडचा आन्सर असते, म्हणजे इथं किती आला 25. तर नम मध्ये व्हॅल्यू किती झाली आता 25. आता जेव्हा हे असं झालं की हा इथून याच्या पैसे जाते परत रिपीट, आणि आता इथं हा चेक करते परत, हीच कंडिशन लागते. इथं नमची व्हॅल्यू आता अपडेट झाली किती 25. तर हा 25 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे म्हणते. खाली आल्यानंतर आता पूर्ण परत चालू होते. इथं पहा लक्ष द्या, आता नमची व्हॅल्यू आहे 25. तुम्हाला माहित आहे 25 मॉड ऑफ 10 केलं तर हा एक डिजिट सेपरेट काढते, म्हणजे आता इथं डिजिट किती येते 5, डिजिट सेपरेट किती काढला 5. ठीक आहे, हे कसं आलं, इथं पहा डिजिट कसं सेपरेट येते हे समजून घ्या. तर 25 डिवाइड बाय 10 करा, तर 10 टू जा किती आला 20, इथं आला 5. हा कोणाचा आन्सर आहे, रिमाइंडरचा, हे डिवाइडचा आन्सर आहे. तर रिमाइंडरचा आन्सर 5, म्हणजे आता यानं सेपरेट केला 5 डिजिट. तर याचा दुसरा डिजिट सेपरेट केला कोणता 5, हा डिजिट सेपरेट केला. ठीक आहे, तर लक्ष द्या, जसा डिजिट सेपरेट केला इथं 5, तर इथं काय येणार आता लक्ष द्या, सम प्रिव्हियस वाली सम किती होती 3, तर इथे येणार 3. आणि आता डिजिटची व्हॅल्यू किती आहे 5, तर 3 प्लस 5 किती येते 8. तर सम मध्ये यानं किती करून ठेवला 8, तर हा 8 इथं ठेवून देते सम करून, 8 करून काय ठेवला सम. नंतर पाहता इथं हा चेक करते, तुम्हाला माहिती आहे 25 ला जर 10 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येते 2, तर इथची व्हॅल्यू अपडेट करते 2 नम मध्ये आली. हा इथून जाऊन चेक करते इथं परत 2 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रूच आहे. मग आता परत इथं पहा 2 ला 10 न मॉड करा, 2 ला 10 न मॉड करा, तर 10 0 0. तर याचा रिमाइंडर किती येते 2 येते, म्हणजे याला आता कोणाला सेपरेट केलं 2 ला, तर 2 ला सेपरेट केलं. 2 मॉड ऑफ 10 इज इक्वल टू 2 येते 2. तर 2 आता कशात आला डिजिट मध्ये आला, 2 कशात आला डिजिट मध्ये आला, म्हणजे यानं काय केलं सेपरेट केलं 2 ला. चला 2 ला सेपरेट केल्यानंतर आता खाली आल्यानंतर पहा सम प्लस डी. आता पहा सम ची पहिलेची व्हॅल्यू किती होती 8 होती, 8 प्लस आता डी ची व्हॅल्यू किती आहे 2, 8 प्लस 2 किती आली 10, किती व्हॅल्यू आली 10. ही 10 व्हॅल्यू यानं कशात ठेवली सम मध्ये ठेवली, 10 व्हॅल्यू कशात ठेवली सम मध्ये. जशी सम मध्ये व्हॅल्यू ठेवली आता इथे येते, हे जेव्हा नम इज इक्वल टू नम डिवाइड बाय 10, नम डिवाइड बाय 10 आन्सर किती आला 0, इथे याला 0. हा इथे येते आणि चेक करते 0 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन काय होते फॉल्स कंट्रोल लूपच्या बाहेर. आणि तुम्हाला माहिती आहे सम मध्ये व्हॅल्यू किती आहे 10, तर इथे तुमच्या समोर प्रिंट करते सम ऑफ डिजिट इज इक्वल टू किती येते 10. अशा पद्धतीनं हा काय करते सम करते डिजिटची. याच्यामधले जेवढे डिजिट असतील कोणताही नंबर घ्या, कोणत्याही नंबरची काय करते सम करते. एक वेळा रन करून तो प्रोग्राम एंटर आणि नंबर म्हटलं, आता 586 म्हटलं, त्याची सम पहा सम ऑफ डिजिट 19, 8 आणि 6 14 आणि 5 किती आले 19. तर करेक्ट आन्सर किती आला 19. क्लिअर झाला. तर हा प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम आपण पाहिला सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर. कोणता प्रोग्राम पाहिला आपण सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर. एक आर्मस्ट्रॉंग वाला प्रोग्राम आहे तो थोडासा घेऊन घेतो मी आता, आणि मग आजचं प्रोग्रामिंग तुमचं संपून जाईल. उद्यापासून पूर्ण थेरी चालू होईल, याची थेरी प्लस प्रोग्राम सोबतच होईल. तर हा आर्मस्ट्रॉंग वाला प्रोग्राम याच्यातच तुम्हाला सांगतो मी.
write a Java program that accept any number and calculate the number and check the number is Armstrong or not. इथंच लिहितो मी. Calculate the number calculate and check the number is Armstrong or not. तो नंबर आर्मस्ट्रॉंग आहे किंवा नाही. तर काहीच करायचं नाही तुम्हाला. इथं ज्या नंबरचा सेपरेट केल्यानं त्याची व्हॅल्यू जर समजा आपण अशी केली डी इंटू डी म्हणजे क्यूबची ऍडिशन जर समजा आली तर तो झाला तुमचा आर्मस्ट्रॉंग नंबर. हा जो आर्मस्ट्रॉंग नंबर आला आहे, हा आर्मस्ट्रॉंग नंबर आला, तुम्ही प्रयत्न करा करण्याचा. तुम्ही स्वतः करू शकता, मला माहित आहे. सिंपल क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला इथं करणं आहे डी इंटू डी. मी समजून सांगू राहिलो, तुम्ही करून आणजा. सम प्लस डी इंटू डी झाला. आणि हा जो नंबर आहे हा तुम्हाला ओरिजिनल नंबर मध्ये सेव्ह करायचा आहे आणि नंतर इफ लूप लावून कम्पेअर करायचा आहे. जर दोन्ही ओरिजिनल आणि सम जर इक्वल आली तर तो आर्मस्ट्रॉंग नंबर, आणि ओरिजिनल आणि सम जर इक्वल असेल तर तो आर्मस्ट्रॉंग, जर नसेल तर तो आर्मस्ट्रॉंग नंबर नाही. हे तुमचं झालेलं आहे. आर्मस्ट्रॉंग नंबरला तुम्ही करून जा. बाकीचा आपण नेक्स्ट क्लासमध्ये येऊ, कारण आता फर्स्ट इयरचा क्लास असल्यामुळे तुम्हाला जर शिकवलं तर डिले होऊन जाईल. ठीक आहे. तर आर्मस्ट्रॉंग नंबरला तुम्ही घरून करून आणा. जर नाही समजला तर मग उद्याच्या क्लासमध्ये आपण आर्मस्ट्रॉंग नंबर घेऊ. हा इथंच करावं लागते, याला काही जास्त वेळ लागणार नाही, तो होते पण आता अजून डिले होईल. ठीक आहे. तर आता आपण इथंच थांबू. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.